तिहार तुरुंगात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेतुपुरस्सर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी आंबे, साखरयुक्त चहा, बटाटे पुरी, केळी, मिठाई आणि कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन करीत असल्याचा आरोप आज ईडीने केला। त्यानंतर ईडीचा हा आरोप म्हणजे केजरीवाल यांना जीवे मारण्याचे कारस्थान असल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केला। साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केजरीवाल यांना रोज 54 युनिट इन्सुलिन घ्यावे लागते, पण न्यायालयात सर्रास खोटे बोलून ईडी भाजपचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला। केजरीवाल यांनी केवळ एकदाच नवरात्रीच्या दिवशी बटाटा पुरी सेवन केले होते। केजरीवाल यांनी वारंवार मागणी करूनही इन्सुलिन त्यांना देण्यास मनाई करण्यात आली आहे। तसेच त्यांना मिळणारे घरचे जेवण रोखून तुरुंगात काही खाऊ घालून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप आतिशी यांनी केला। प्रकृतीच्या कारणांच्या आधारे जामीन मिळावा म्हणून केजरीवाल ही पार्श्वभूमी तयार करीत असल्याचा आरोप ईडीने राऊत ॲव्हेन्यू न्यायालयात केला। ईडीच्या आरोपावरून न्यायालयाने केजरीवाल यांच्या त्यांच्या घरून पाठवलेल्या जाणाऱ्या जेवणाचा तपशील मागविला आहे। केजरीवाल मधुमेहाचे रुग्ण असून डॉक्टरांच्या सल्ल्याने घरचे जेवण मिळावे ही त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली होती। तुरुंगातून बाहेर पडता यावे म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अशा आहाराचे सेवन करीत असून मधुमेहाच्या रुग्णासाठी हा आहार धोकादायक असल्याचा आरोपी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला। या आरोपाला भाजपनेही दुजोरा दिला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा।